और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। विविध मागण्यांसाठी 15 जूनपासून कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने सोमवारी महापालिकेवर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाचे नेतृत्व फाउंडेशनचे प्रमुख बनते गौतम रत्न महाथेरो यांनी केलं। मोर्चात शेकडो बुद्ध अनुयायी सहभागी झाले होते। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच महापालिका मुख्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तसेच मुख्यालयाकडे जाणारे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। सकाळी 11 वाजता बुद्ध अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात एकत्र आले। तेथून पायी मोर्चा काढत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकला। यावेळी आंदोलकांनी महापालिका प्रशासन तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भंते गौतम रत्न महाथेरो यांनी सांगितलं की बुद्धभूमी फाउंडेशन ज्या जागेचा वापर करत आहे ती जागा फाउंडेशनच्या नावावर करण्यात यावी। तसेच फाउंडेशनच्या जागेवर कथित बेकायदेशीर तोडक कारवाई करणाऱ्या संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तोडक कारवाई दरम्यान तोडण्यात आलेल्या वृक्षांप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यात यावी। तसेच कारवाईवेळी बौद्ध भिक्षूंवर कथित अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या विरोधात जातीय भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे। हो, मागच्या महिन्यात 30 मेला बुद्धभूमी हा जो तमाम बौद्धांचा अस्मितेचा ठिकाण आहे, श्रद्धेचे ठिकाण आहेत, आश्रयस्थान आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कृत्य शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी श्रीकांतजी शिंदे त्यांच्या इशाऱ्यावरून त्यांचा संगनमताने झालेला आहे। या सर्व गोष्टी होऊन सुद्धा एक महिनाभर आम्ही शांततेने आंदोलन करून सुद्धा आमच्यावर कोणत्याही स्वरूपाचे त्या ठिकाणी न्याय झालेले नाही। त्या उलट जो राज्यातले सर्वोच्च सभागृह विधिमंडळातल्या सभागृहामध्ये जबाबदार पदावर समाजाच्या कल्याणासाठी समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट ते तर त्या ठिकाणी सांगतात बुद्धभूमीमध्ये कोणत्याही जेसीबी गेलं नाही, कोणत्याही त्या ठिकाणी नासधूस करण्यात आलं नाही, कोणत्याही विटंबना त्या ठिकाणी झालं नाही, हे सर्व अफवा आहे। अशा मोठ्या हाऊसमध्ये त्यांनी खोटी त्या ठिकाणी स्टेटमेंट देतात, माहिती देऊन महाराष्ट्रातले तमाम बौद्धांना फसवून आणि मोठ्या मोठ्या बाता करून महाबोधी प्रतिकृती शाळा हॉस्पिटल, आता रुक्मिणी हॉस्पिटल आहे, किती दुर्दशा आहे, सेंट्रल हॉस्पिटलची किती काय अवस्था करून ठेवलेला आहे। आमचा हा जो धम्म क्षेत्र आहे त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केले मोठमोठे होर्डिंग, म्हणजे 300 खाटाचे त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवणार। आमचंच बुद्धभूमी तुम्हाला दिसली काय? तुमचे पण हजारो एकर जमिनी असतील, तिथे तुम्ही हॉस्पिटल बनवा, तिथे तुमचे व्यापारी संकुल उभे करा, शाळा बनवा। शाळा सर्व काढून घेतलेला आहे। कल्याणमध्ये फक्त ब्रिज, फ्लायओव्हर, रस्ते, शाळा नाही, कॉलेज नाही, हॉस्पिटल नाही। आणि आमची बुद्धभूमी आम्ही जो 100 वर्षापासून 32 एकर जमीन सांभाळून ठेवून आम्ही लोकांचं एक एक दानातून नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत। त्याला आता प्राधिकरण अशा एखाद्या या धोक्याने प्राधिकरणाच्या नावाने सरकार ताब्यात घेऊ पाहत आहेत परत बेकायदेशीरित्याने। त्याचा आमच्या जनतेने आज खंडन केलेलं आहे, निषेध केलेला आहे। परंतु 30 तारखेला इतक्या मोठ्या प्रमाणात जो घटना होऊन जो संपूर्ण महाराष्ट्रच नाही विश्वाने पाहिलेला आहे लाईव्ह व्हिडिओ मार्फत कशा प्रकारे क्रूर कृत्य या लोकांकडून झालेले आहेत। त्यामध्ये आयुक्त अभिनव गोयल त्यांचा हात, उपायुक्त प्रसाद बोरकर, तर आम्हाला न्याय पाहिजे, या लोकांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। काल एकाने भाषणामध्ये बोललेत म्हणजे ज्यांच्या घरामध्ये दरोडे टाकलेत, दरोडेखोरांवर कोणतेही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, परंतु जे बाधित झाले ज्यांच्यावर अन्याय झालं म्हणजे आम्ही भिक्खू संघ आमच्याच 9 भंतेजींवर 5 उपासकांवर उलट FIR केलेला आहे। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दडपशाही हुकुमशाही चालू आहेत। आम्हाला न्याय हवा आहे। बुद्धभूमी द्विखंडित केलेले आहेत ते पूर्ववत आम्हाला करून मिळाले पाहिजे।
आणि बाजूने उड्डाणपूल हलवले तरी तेव्हाही बुद्धभूमीची जमीन बाधित होणार आहेत आणि तेव्हाही आम्हाला नुकसान भरपाई मधून समाजाची निधी त्या ठिकाणी मिळाले पाहिजे असं आमचा हा मागणी. पालिकेत कोणाची भेट घेतली, आपल्याला काय आश्वासन? आज आपण शांततेने निषेध मोर्चा आक्रोश मोर्चा घेऊन महापालिकेत आम्ही प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी आयुक्त आम्हाला भेटीला बोलवले आहेत. त्यांनी महिनाभर आम्हाला कोणत्याही स्वरूपाचा न्याय दिला नाही. आमचा हक्काचा न्याय, काय नवीन काय मागण्या नाही आहे. तर आम्ही आता शिष्टमंडळ भिक्खू संघ चाललो आहोत, त्यांना भेटू. ते आपण आम्हाला नव्याने त्यांच्यामध्ये कोणते न्यायिक भावना तयार झालेल्या आहेत. श्रीकांत शिंदेने त्यांना खरोखर आयुक्तांना काय निर्देशित केले आहे काय आम्हाला बौद्ध समाजाला भिक्खू संघाला न्याय देण्यासाठी, ते आम्ही आता पाहणार आहोत. मोर्चानंतर बुद्धभूमी फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलंय. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.